आणि ती माझी मुलगी आहे आणि मला ती जड नाही. तिलोत्तमाताई, खरा मोठेपणा मुलांच्या चुकांना पोटात घेण्यात असतो, त्यांना शिक्षा करण्यात नाही. चल तारा, तुझा बाप अजून जिवंत आहे. चल. सोड. ते आले तसे ते गेले, राहिलात तुम्ही चौघे. आता मला सांगा, काय शिक्षा द्यायची तुम्हा चौघांना मी? आई, या सगळ्यांचा काहीच दोष नाही यात. जी शिक्षा द्यायची ती मला द्या. तिलोत्तमा, तू यांनाही शिक्षा कर. घरातनं काढून टाक, अख्खं घर रिकामं करून टाक. शिस्त शिस्त शिस्त. कधी कधी ना तू अति करतेस तिलोत्तमा. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. आई, आमचं चुकलं. मॉम, ऍक्च्युली हे सगळं माझ्यामुळेच झालंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी पण सॉरी. ठीक आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की शिस्तीला एक लिमिट असते, पण माझ्या घरामध्ये शिस्तीलाच प्राधान्य आहे, हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. संक्रांत आहे, सण आहे, म्हणून जाऊन दे आता. आणि अमृता, तुझी तब्येत जरा नाजूक आहे. तुला शिक्षा नाही देणार मी, तुला माफ करते. पण यापुढे जर का अशी चूक झाली तर नाही माफ करणार. काहीतरी चांगलं करायला गेलो आणि असं कसं झालं कळत नाही. काय करू सारंग सर? अगं सावली, काही नको करू. तुला ना जास्त विचार करायची सवय लागली आहे, बाकी काही नाही. नको एवढा विचार करू. तुझी काही चूक नाही आता. अशी कशी चूक नाहीये? आम्ही हे करायलाच नको होतं. तिलोत्तमा मॅडम नक्की वाईट वाटलं असणार. हा, वाईट तर वाटलं असेलच, पण आता काय करणार? जे करायचं होतं ते केलं तू. कधी ना कधी कळणारच होतं त्यांना. मला ना आता त्यांच्या समोर जायला पण भीती वाटते. खूप दडपण आलंय. नको काळजी करू सावली. हे बघ, तुझी काही चूक नाही आता. जे घडायचं होतं ते घडून गेलंय. त्यानंतर तुम्ही माफी पण मागितली. आता माफ करायचं की नाही करायचं हा निर्णय आईचा आहे. आणि जेवढं मी आईला ओळखतो ती माफ करेल. या अशा गोष्टी ती घेऊन नाही बसत. नको रडू. येऊ देत ना तुम्ही जरा. थांबवा ना त्यांना. तुम्ही असं काय करताय? ऐकून तर घ्या ना माझं. मुदत नाही. थांबा तुम्ही जरा. मुदत नाही ना संपली अजून. मी तुम्हाला मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही समजून घ्या ना प्लीज. असं काय सावली? हे सगळं काय आहे? बघ ना, सामान कसं बाहेर आणताय सगळं. मी एकटी आहे घरात, जगन्नाथ पण नाहीयेत. मी सांगते त्यांना जगन्नाथ येईपर्यंत थांबा, ऐकतच नाहीये ते. सावली, हे सगळं त्या भैरवीने केलंय. तिच्यामुळे होतंय हे सगळं. काय? तुम्ही शांत व्हा, मी बोलते त्यांच्याशी. साहेब, काय सुरू आहे सगळं? थांबवा हे सगळं लवकरात लवकर. तुम्ही सावली मेहिंदळे ना? हो. आय एम सो सॉरी मॅडम. आम्ही पण काय करणार, कारण ही ऑर्डर वरून आली आहे आणि त्यामुळे आमचा नाईलाज आहे. आमचं काम फक्त ऑर्डर फॉलो करणं एवढंच आहे. तेव्हा आम्ही फक्त आमचं कर्तव्य पार पाडतो. दॅट्स ऑल. हे बघा, मला मान्य आहे तुमचं काम आहे ते, पण तुम्ही असं कसं करू शकता? हे सगळं करताना जरा तरी विचार करा. अहो, त्या एकट्या होत्या घरात. जगन्नाथजी येईपर्यंत तुम्हाला थांबायला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुम्ही साहेब, तुम्ही काय यांची मदत करताय? ते माझं कामच आहे मॅडम. त्यासाठीच शासनाने आमची नियुक्ती केलेली असते. मला नाही वाटत असा कुठला कायदा असेल. घरात बाई एकटी असताना तुम्ही तिच्या घरातलं सगळं सामान बाहेर फेकून द्याल.
हे माणुसकीला धरून नाहीये. काय बघताय तुम्ही? हे सगळं सामान पुन्हा घरात ठेवा आणि तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे ना, जगन्नाथजी आल्यावर करा. नाहीतर मी सगळ्या पत्रकारांना इथे बोलवेन आणि मग त्यांना पण कळू द्या आपलं प्रशासन किती जलद गतीने काम करतं ते. हो, म्हणूनच अर्जंट बोलवलं. काय बोल ना. अरे, ज्या गुंडांना आम्ही पकडलं होतं ना, त्यांच्या फोनवरून आम्ही ऐश्वर्याचं लोकेशन ट्रेस केलंय. पकडलं तिला? ॲक्च्युली पकडलं नाही अजून. सारंग, अरे हा मॅटर आपल्या सिस्टरच्या फॅमिलीचा आहे ना, म्हणून अजूनपर्यंत शांत आहे मी. पण डोंट वरी, ही ऐश्वर्या आता माझ्या तावडीतून सुटणार नाही. आपण एक माणूस ठेवलाय तिच्या मागे, त्यामुळे तिचे सगळे अपडेट्स मिळत राहतील आपल्याला. ठीक आहे, बघ तुझ्या हिशोबाने कर. काय रे, आता ना मला कळत नाही की ही गोष्ट मी घरी सांगू की नको सांगू. कदाचित ताराला असं वाटत असेल की माझ्यामुळे आणि सावलीमुळे तिला घर सोडावं लागलं. आता ऐश्वर्या वहिनीचं जर घरी बोललो मी तर आई तिला पण घराबाहेर काढेल. नीलला वाईट वाटू शकतं. कळत नाही, हे सगळा गोंधळच आहे. पण सारंग, तारा की कहाणी अलग आहे. तिने परिस्थितीमुळे सावलीचं सत्य लपवून ठेवलं. नाईलाज होता तिचा, आणि तिलोत्तमा मॅडम तिला माफही करतील नंतर. पण या ऐश्वर्याचं तसं नाही आहे. तिने क्राईम केलाय, क्राईम. ऐश्वर्याला माफी मिळणारच नाही. आपल्या सिस्टरला पळवून नेलं होतं तिने, आणि या क्राईमसाठी तिला जेल सुद्धा होऊ शकतं. काहीतरी मार्ग काढावा लागेल. काहीतरी मधला मार्ग तर काढावाच लागेल. माझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. मी सांगतो तुला काय करायचं.